दादा उठा ना दादा, दादा बोला ना दादा, दादा बोला ना दादा, दोन शब्द माझे संग दादा, दादा उठा ना दादा, दादा. हे बाबा, बाबा तू तरी उठ, बाबा तू तरी बोल ना बाबा माझ्या संग, बाबा बाबा बोल ना बाबा, बोला ना बाबा तुम्ही तरी, बाबा उठा ना बाबा, बाबा बोल ना बाबा, बाबा. बाबा का बोलत नाही हो बाबा तुम्ही, माझ्यावर काय रागवलं बाबा, बाबा उठा ना बाबा, बाबा बोला ना बाबा, बाबा बाबा. आई तू बोलत नाही, दादा बोलत नाही, बाबा बोलत नाही, मला काय सोडून गेले हो, मला एकटी करून गेले. आई आई बोल ना दादा, बाबा बोल ना दादा. बोला ना हो माझ्या संग, या ना. कोणाला आता सुद्धा वाचलाय हा वाक्र माझ्या हातानं, परंतु नाही हा किती वेळ वाचणार, एक ना एक दिवस या शिकाऱ्याच्या हातानं त्याच्यासारख्या खांडोळ्या नाही बांधल्या तर नावाचा शिकारी नाही सांगणार. होय मीच तो शिकारी, या रत्नपुराच्या परिसरामध्ये राहणारा मीच तो शिकारी. बरेचशा प्राण्यांनी धुमाकूळ घातला आणि त्या प्राण्यांना या शिकाऱ्याला आतापर्यंत बरेचशा वेळा खांडोळ्या बांधल्या. कुणी शेतकऱ्याने, कुणी घरगुरुवांनी सांगितलं की शिकारी आमच्या शेतात किंवा आमच्या परिसरामध्ये वाघांचा धुमाकूळ झाला, अस्वलांचा धुमाकूळ झाला, सिंहांचा धुमाकूळ झाला, या आणि या प्राण्यांचा विनाश करा. बरेचशा वेळा आम्ही त्या प्राण्यांचा विनाश केलाय. हा वाघ माझ्या हाताला जखमी झालाय, थोडक्यात वाचलाय तो माझ्या हाताला, पण कुठपर्यंत जाईल तो त्याचा पाठलाग करतो आणि पकडतो त्या हरामखोराला. मला नका मारा हो दादा, दादा मारू नका हो. पूर्ण आयुष्यभर या रानामध्ये शिकारी केलेत मी, परंतु आतापर्यंत हे बघितलं नाही. पण आज हा काय चमत्कार बघतोय ह्या महाभयंकर अभयारण्यामध्ये. हे कुणी भूत आहे का सैतानी आहे का कुठला छलावा दाखवतोय?
इथं 3 समाधी आहेत आणि या 3 समाध्यांसमोर ही जवान स्त्री सारखी ओरडते, सारखी रडते. तिला विचारायला पाहिजे नेमकं काय आहे हे. तर कुठला छलावा जर का असला तर हा शिकारी त्याला इथंच कापून नाही. आणि कुठल्या संकटात जर का असली तर तुला या संकटातून मुक्त करण्याची जबाबदारी पण माझी आहे.